धन्यवाद जयेश सर. तर दुसरी लढत आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतो. सरपंच चषक 2024 दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतोय निवी आदिवासीवाडी, तर त्यांच्या विरोधात संघ आहे दीपेश इलेवन आदर्श नगर. खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे निवी आदिवासीवाडी या संघाने. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिला चेंडू आपण पाहिला. एक स्ट्रेट राईटचा फटका पाहायला मिळेल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होताना देखील पाहिला आपण पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळेल. 10वीचा श्री गणेशा झालाय. 2 धावा धावपळती लगावल्या गेल्या. फलंदाज हर्ष आहे आणि त्याच्या साथीला आपण पाहिला सुशील. दीपेश इलेवन आदर्श नगरची सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 धावा धावपळती लगावल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. एक चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं तालमेल दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. जोरात टाकला चेंडू, तेवढाच आडव्या बॅटने चेंडूला या ठिकाणी उडवलंय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण घेतलेलं असेल आणि संपलाय मात्र या ठिकाणी या फलंदाजाचा इथे खेळ. उभारण्याचा प्रयत्न आपण पाहिला ज्या दीपेश इलेवन आदर्श नगर संघाच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती एक महत्त्वाचा गडी गारद केला, ज्याने मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी जेलबाद करून या ठिकाणी एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. जो क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहतोय, ज्याने खऱ्या अर्थाने निवी आदिवासीवाडी संघ आहे, ज्याने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजासाठी पाचारण केलंय दीपेश इलेवन आदर्श नगर या संघाला. गोलंदाज आपण पाहतोय रवी हा गोलंदाज आहे. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 2 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण. चांगलं या ठिकाणी फेकी म्हणावं लागेल. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी पाचारण केला जातोय. चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. जे निवी आदिवासीवाडी संघ आहे आज मात्र खऱ्या अर्थाने एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय की खऱ्या अर्थाने सरपंच चषकामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी पाचारण केलं झालंय की हा फलंदाज धावच्या स्वरूपात बाद आहे की नाही. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. एक चांगली या ठिकाणी चिकीरण म्हणावी लागेल. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 1 बाद 3 धावा धावपळकावरती. 3 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. डेंजर झोनवरती होतं, मात्र चांगलं या ठिकाणी रनिंग पाहायला मिळाली. एक चिकीरण देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठे फटके येत नाही ना, तेव्हा सिंगल डबल घेणं, धावा घेणं खूप महत्त्वाचं असतं. पॉवर प्ले षटकामध्ये आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं नाही. या 3 चेंडूमध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय रवीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय रवी हा गोलंदाज. गोलवर टपाचा चेंडू, तेवढा त्याच्यावरती प्रहार चढवा. स्ट्रेट टाईटचा फटका, चेंडू सीमा पार, षटकार. करतोय एक षटकाराला त्याच्या बॅटमधून रवीचा हा पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की हा चेंडू नोचा आहे. अतिरिक्त धाव मिळणार आहे नोच्या स्वरूपामध्ये. फ्रीडचा चेंडू असणार आहे. 10 धावा धावपळकावरती डबल अंकामध्ये आपण धावा पाहतोय. दीपेश इलेवन आदर्श नगर या संघाची धावसंख्या जर पाहिली 1 बाद 10 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहिले सिंगल डबलने झाली, मात्र षटकार आलाय. धावांचं या ठिकाणी गती वाढली. धावपळकावरती धावा राहिल्या 10. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. आडव्या बाटने मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर चेंडूचा टप्पा थोडा खाली राहिला. एक सबमरीन डिलावे देखील म्हणावे लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचे षटक.
एक सन्मानपूर्वक धावा नक्कीच या ठिकाणी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आदर्श नगर संघाच्या माध्यमातून. फुलटॉस मध्ये चेंडू शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. आउटफील्ड फास्ट आहे. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तद्वार मात्र या ठिकाणी पाहिल्या ना तर मात्र एक धाव पूर्ण केली. संघाची टोटल स्कोअर पाहिला षटक क्रमांक पहिलं संपलं. 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने एक मिळवून दिला मात्र तब्बल आपण पाहतो आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र तशी पाहिली तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पॉवर प्ले षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या. 4 षटकांची लढत आहे. आपण पाहिलं तर क्षेत्राची व्यूहरचना बदलली जाणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक संपलं. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहणार आहोत. डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तर आपण पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ऑफ क्षेत्ररक्षण पाहिलं तर मात्र आपण थर्ड मान क्षेत्रामध्ये क्षेत्राला सध्या तैनात केलं गेलं आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट त्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील फुल टॉसमध्ये चेंडू गाणी कॉट द बिहाइंड या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि फलंदाज क्रमांक दुसरा गारज झालाय. या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय जो खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं नेव्ही आदिवासी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिला नितीन आज मात्र आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळ करतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण तिन्ही गोष्टी मात्र एक चोख पद्धतीने बजावतोय या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती. टप्प्याचा चेंडू राहिलाय. नटराज टाईप मारलेला चेंडू आपण पाहतो. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तद्भर मात्र डीप क्षेत्राने चेंडू गेल्यानंतर देखील एक धाव मात्र खर्च केली जाते. धावसंख्या पाहिली ना धावफलकावरती 1ने पुढे सरकले. 12 धावसंख्या पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. दीपेश 11 आदर्श नगर या संघाची. एक नक्कीच मग चुरशीचा सामना होणार आहे कारण मागच्या सामन्यामध्ये या संघाने एक चांगली धावसंख्या पाहायला मिळवली. मात्र या ठिकाणी नेव्ही आदिवासीवाडी संघ या धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहिला. टप्प्याचा चेंडू राहिला. टप्पा पडल्याने थोडीशी उसळी घेतली चेंडूने. चेंडू मात्र आपण पाहिला बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 12 धावा. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. नितीन पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं. राईट आर्म विकेटने या ठिकाणी मोठा फटका उडवलाय. चेंडू फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. त्या म्हणजेच 12. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय सन्माननीय अमितजी चिपळूणकर साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठातून आसनस्थ व्हायचं आहे. अमितजी चिपळूणकर साहेब प्लीज आपण या मुख्य व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी याची गरज आहे संघाला सावरण्याची. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रशांत जंगम मात्र या ठिकाणी खेळपट्टीत तैनात होतं आपल्या संघाला सावरण्यासाठी. आता मात्र मधल्या फळीतीला फलंदाज झालाय. संघाला सावरायचा एक संकट मोचकाची भूमिका देखील या ठिकाणी बजवायची आहे प्रशांत जंगमला. क्या बात या ठिकाणी बॅकफुटला सरलय कट केलं चेंडूला आपण पाहिलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी येतोय हा
त्यांनी धाव सावरायला सुरुवात केली, चौकार आलाय. धावपैकावरती पहिल्या धावा तर 16 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न पाहिला, एकदा पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न, एक चांगला कॉम्बिनेशन, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दिवसा ढवल्या चोरे मानावा लागेल, कारण जिथे एकच धाव होती मात्र दुसरी धाव त्या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. एक चांगलं दोन बॅटर्समध्ये चाललेलं कॉम्बिनेशन पाहिलं आणि हे महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला सिंगल डबल धावा घ्यायचा असतात ना, तेव्हा या दोन बॅटरमध्ये चाललेलं कॉम्बिनेशन संवाद होणं खूप गरजेचं असतं आणि दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावपळक पाहिलं या धावपळकावरती दीपेश शेलेवन आदर्श नगर संघाची 3 बाद 18 धावा धावपळकावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या नितीन या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या. तिसरं षटक क्रमांक घेऊन येतो अशोक. आता मात्र या ठिकाणी जर आपल्याला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल ना, तर मात्र आदर्श नगर संघाला मोठी धावसंख्या उभारणी करावी लागणार आहे. अशोकच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिसरं षटक म्हटलं तर या सामन्यातील निर्णायक षटक असणार आहे. आडव्या बॅटने मारला चेंडू पण पाहिला डीप 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 मिडगेटच्या बाहेर 6 धावेंसाठी. सव्वासाडी सडसेनापती मैदानामध्ये खेळपटू दाखल झाला आणि मात्र या ठिकाणी धावपळक पुढे सरसवताना पाहायला मिळतोय. चौकार आला, डबल आली, षटकार आला. टोटल स्कोर जर पाहिला धावपळकावरती 24 धावा धावपळकावरती पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चर्चासत्र सुरू झालं की गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 24 धावा धावपळकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्ग असते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आतापर्यंत आपण पडल्यानंतर पाहिलं त्याच्यावरती षटकार आलाय. प्रशांत जंगम आणि त्या साथीला आपण पाहतोय जो फलंदाज आहे विनायक. आडव्या बॅटने मारला चेंडू आपण पाहतोय, चेंडूला पाठवलंय डीप डीप मिडगेटच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. धावा थोड्याशा कमी पाहायला मिळाल्या, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले. म्हणजे धावसंख्या जर पाहिली ना धावपळकावरती 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. विनायक मात्र चांगली फटकेबाजी करतो, कारण त्याला खऱ्या अर्थाने 7 रन मिळतोय ना कर्णधार प्रशांत जंगम यांची. क्या बात. या ठिकाणी पॉइंटला कट केलंय, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, गॅप या ठिकाणी शोधून काढलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं ना टप्पा हळुवारपणे सीमारेषेच्या बाहेर जातोय, बॅकवर्ड पॉइंट डीप क्षेत्रामध्ये. धावा खर्च केल्या गेल्या. धावपळक पाहिलं धावपळकावरती आहेत 34 धावा. तिसरं षटक खूप महत्त्वाचं म्हटलं होतं आणि खऱ्या अर्थाने तर आपण पाहिलं ना दीपेश शेलेवन आदर्श नगर संघासाठी ठरलंय, कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये पाहिलं 2 षटकार आले, 1 चौकार आले. नाही, आयोजकांना विनंती करतो जरा किशोर पाटील आहेत त्या ठिकाणी.
हॅलो. धावसंख्या पहिली धावपळकावरती पाहायला मिळत आहे 34 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ही स्पर्धा आपण जो पाहतोय ना खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून dreamcricket.in माध्यमातून कौस्तुभजी पाटील यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने जे कॅमेरामॅन आहेत चांगले या ठिकाणी अपडेट देत आहेत, चांगलं क्षणक्षेत्र या ठिकाणी टिपवत आहेत, चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून. आकोटबादा चेंडू या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जो खऱ्या अर्थाने थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता पॉईंट क्षेत्रामध्ये येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 36 धावा धावपळाकडे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. जी लढत या ठिकाणी आपण पाहतोय ना खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकली ती म्हणजे निवी आदिवासीवाडी संघाने क्षेत्र स्वीकारले पडण्यासाठी पाचारण केलं दीपेश 11 आदर्शनगर संघाला. आदर्शनगर संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली ना 3 फलंदाज 5 झाले. 36 धावा धावपळकावरती आहे. लोअर फुल टॉसमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल मात्र सुटले. धावा रोखण्याचा प्रयत्न देखील पाहिला. चांगली फेकी तत्पर मात्र या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट रनिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा तत्पर पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पाहिला 38 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. मात्र या षटकाचा विचार केला ना या षटकामध्ये आपण पाहिला 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय, 2 दुहेरी म्हणजे धावांचा उच्चांक मात्र या षटकामध्ये गाठलाय. अशोकवरती हल्ला चढवलाय. एक चांगला फटका या ठिकाणी पाहिला आपण आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 4 धाव्यांसाठी येतोय हा दणदणीत आणि त्या अर्थाने जे आपण पाहतोय सरपंच चषक 2024 आणि सन्माननीय सरपंच साहेब अमितजी मोहिते साहेब सकाळपासून या ठिकाणी या स्पर्धेचं आपण आयोजन कसं करायचं नियोजन आणि खऱ्या अर्थाने त्यांची या ठिकाणी उपस्थिती सकाळपासून राहिले. चांगलं त्यांच्या पातून खेळ देखील आपण पाहिला. धावसंख्या पाहिली धावपळकावरती 42 42 धावा धावपळकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाचा विचार केला ना तर अशोकवरती हल्ले चढवले गेले. 24 धावा तब्बल खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकाचा खेळ संपला पण धावा जर पाहिल्या 42 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा 1 गडी कारज झाला. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगला आणि षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकामध्ये 7 धावा खर्च करून 2 फलंदाजांना बाद केलं होतं. मात्र हे तिसरं षटक खूप महत्त्वाचं ठरलं. त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्माननीय केशव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय केशवजी साहेबांना विनंती करतो प्लीज आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. काशीनाथ शीद यांना विनंती करतोय आपण कुठे असाल तर प्लीज आपण या मुख्य व्यासपीठात येऊन या मंचकाची शोभा उडवायची. डेथवर स्पेशल गोलंदाजाला पाचारण केलंय. पहिला चेंडू चांगल्या दाटणीचा चेंडू राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू पण पाहिला परंतु या ठिकाणी काय घडलंय पहा चेंडू निर्धाव आलं. मात्र या ठिकाणी चोरटी धाव पायीच्या स्वरूपामध्ये एकदा पूर्ण केले जाते. 43 धावा धावपळकावरती निर्धाव चेंडू आला होता. मात्र या ठिकाणी एक चोरटी धाव पाहायला मिळाली कारण धावायची गरज आहे. कारण निवी संघ देखील तेवढ्या चांगला दाटणीचा फलंदाजी करत आहे. गोलंदाज रोशन पुन्हा आपल्या गोलांची ट्रॅकवर लांब लचक रण पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने मारा करतोय.
वुडलँड्स फुटलं, धळणचा टप्पा खाली राहिला आहे. चांगल्या क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलं, मात्र या ठिकाणी धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केले तर एक धाव आणि धावपळक जर पाहिलं पुढं सरकलंय 44 धावा. एक एक धाव देखील खूप महत्त्वाची आहे. याचं नक्कीच खऱ्या अर्थाने महत्त्व माहिती आहे प्रशांत जंगमला. जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या धावा घेण्याचा प्रयत्न प्रशांत जंगम आपल्या संघासाठी करतोय. जेव्हा पण प्रशांत जंगम खेळपट्टीवर आला ना मात्र धावसंख्येला एक चांगला आकार पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने मारला या ठिकाणी, चेंडूला पाठवलंय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउंस सीमा पार येतोय हा चौकार. वरती 48 अजूनही या चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत चांगल्या पद्धतीने खेळ करतो आपल्या संघासाठी. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वर त्या ठिकाणी त्याला खोदून काढलं या ठिकाणी फलंदाजाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत आणि खणखणीत असा हा चौकार. प्रशांत जंगमच्या माध्यमातून एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही त्या ठिकाणी मात्र फटकेबाजी करतावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज रोशन वरती या ठिकाणी नक्कीच 2 चेंडू 2 चौकार लागवलेत. पुढील चेंडू ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला फटका पाहतोय. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर धाव मात्र मिळणार फक्त आणि फक्त एकच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी विनायकने थांबवलंय. स्वतःवरती या ठिकाणी विश्वास दाखवलाय. 53 धावा धावफलकावरती या पूर्वार्धामधील शेवटचा निर्णायक असा हा चेंडू असणार आहे. 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशनच्या गोलींचा पण पाहिलं तर आतापर्यंत सिंगल सिंगल चौकार चौकार सिंगल आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण या ठिकाणी. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र सूट या ठिकाणी आता तो निसटलेला मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या आयटमला झेल मात्र पकडला जातोय. मध्ये जर पाहिलं ना तर मात्र धावसंख्या जमा केली दीपेश येलेवण आदर्श नगर या संघाने 53 धावा जमा केली. त्यामध्ये पाहिले 4 फलंदाज मात्र माघारी परतले. चांगली धावफलक्या सन्मानपूर्वक धावसंख्या पाहायला मिळतोय. तर या उत्तर द्यायला जशी सुरुवात होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल. ऐकूया या विभागातील एक बुलंद आवाज उमेशजी सोलंकी. धन्यवाद प्रदीप सर आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ग्रुप ग्रामपंचायत वर्षी आयोजित सरपंच चषक 2024च्या वतीने सहर्ष स्वागत. पर्व दुसरा आहे आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. बघा टॉस जिंकला होता अर्थातच निवी आदिवासीवाडी या संघाने. प्रथम फिल्डिंग करत होतं. पहिल्या 12 चेंडूमध्ये त्यांचा बोलबाला होता परंतु जसा गोलंदाजी ट्रायकर अशोक आला तिथून मात्र त्यांनी धावांचा लयलोट केली आणि तब्बल त्या ओव्हरमध्ये 24 आल्या या सुद्धा पाहिल्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिजे 11 धावा आल्या. तब्बल 53 बांधल्यात आणि इथून 54 धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच आता निवी आदिवासीवाडी संघाला चला फिल्डिंग लावायचे काय. दीपेश इलेव्हन आदर्श नगर संघाला विनंती असेल. प्रशांत चला फास्ट चला आपण कारण सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. इथून जो जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये दुसरी सेमीफायनल अर्थातच सनी इलेव्हन वर्से बी संघासमोर खेळणार आहे. किशोर पाटील आपण थोडं संपर्क करायचा आहे अमितजी मोहिते साहेब यांच्याकडे. चला 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे ती निवी आदिवासीवाडी या संघाला.
पहिल्या 12 चेंडूमध्ये जबरदस्त आपण पदे पूर्णपणे बॅकफुटवर टाकलं होतं बॅटिंग करण्यास सांगायला, परंतु जसं आपण पहिला गोलंदाज अशोक आला तसं पूर्णपणे आपण पदे ड्रायव्हिंग शूटवर मात्र बॅटिंग केली. अर्थातच विनायक मोरे याने आणि तब्बल आपण पदे त्याला साथ दिली प्रशांत जंगमने, हे सुद्धा पाहिलं. आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 53 बनलेत आणि 54चा पाठलाग करायचा आहे. चला सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. निवी आदिवासीवाडी संघ आपण लगेच सलामीचे बॅट्समॅन पाठवायचे आहेत. 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. बघा ही एक मॅच आहे, याच्यानंतर अजून एक मॅच आहे, त्यानंतर एक फायनल आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. एक सेमीफायनलची मॅच आहे, तिथे आपण पाहतोय तर सनी इलेव्हन वर्सेस 20 संघ हा दाखल झाला आहे आणि इथून जो जिंकेल तो अर्थातच सनी इलेव्हन वर्सेस 20 संघासमोर आजच्या दिवसामधली सेमीफायनल 2 ची मॅच खेळली जाणार आहे. आपण पाहतात ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आहोत आणि सेकंड राऊंडमधली सेकंड मॅच आपल्या समोर आहे. एक साईडला दीपेश इलेव्हन आदर्श नगर, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिजे तर निवी आदिवासीवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळते. बघा इथून 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. लक्ष जर आपण पाहिजे तर नक्कीच एक मोठ्या नितीन आणि ज्ञानेश्वर ही जोडी पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळते. नक्कीच राम नागटी साहेब यांचं आपण पाहते तर कालपासून पाहिलं की एक तरी भुवनेश्वरची टीम यावी आणि एक टीम त्यांची नक्कीच बक्षीस पात्र झालेली आहे. परंतु आज त्यांची सुद्धा एक आहे की इथून सुद्धा एखादी टीम यावी, त्यासाठी त्यांना इथून त्यांना थोडासा का होईना पाठिंबा दिला जातोय राम नागटी साहेब यांच्याकडून. परंतु पाहायचं आहे जिथे अमितजी चिपळूणकर साहेब यांचा सुद्धा तेवढाच पाठिंबा आहे, तो अर्थातच टीम बॅटिंग करणारा संघ निवी आदिवासीवाडी संघासाठी. बघा चांगली मॅच होईल, यात मात्र कोणती शंका नाही. 24 चेंडू 54ची गरज आहे. गोलंदाज ट्रायकर सुशीलला आपण पाहणार आहोत, तर स्ट्राईकला ज्ञानेश्वर आहे. नितीनवर पूर्ण नजर असेल कारण नितीनच्या बॅटमध्ये धारा खूप महत्त्वाच्या ठरतील अर्थातच आदिवासीवाडी या संघासाठी. कारण आपण पाहायचं इथून मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो पूर्ण तब्बल 26 धावांचा एक योगदान राहिला होता नितीन वाघमारे याचा, हे सुद्धा पाहिलं होतं. सुशील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. मॅच इज ऑन. पहिला चेंडू टाकला सज्ज होतं ज्ञानेश्वर. इथून पाहायचं कशी सुरुवात करते. 24 चेंडू. अहो इथे मात्र चांगली सुरुवात आहे, परंतु चांगला झेल सुद्धा आहे. पकडला झेल, संपलाय ज्ञानेश्वरचा खेळ. राम नागटी साहेब यांच्याकडून थंडाची बॉटल आहे. नक्कीच मॅच जिंकलं त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता, परंतु सध्याच्या घडीला पुन्हा एकदा आपण पाहते पहिली सुरुवात आहे, पहिली मोठी विकेट आली ती अर्थातच दीपेश इलेव्हन आदर्शन संघाकडून. सुशीलला पहिली सफलता इथून प्राप्त केली आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये किसन आलाय. बघा इथून पूर्णपणे जरी मॅच बनवायची असेल तर नितीनवर नजर असेल, कारण नितीनची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे आणि जर नितीनची बॅट बोलते कदाचित त्या धावा सुद्धा इथून बनवू शकतात. आणि आदर्श नगर संघात सुद्धा माहिती इथून चांगली सुरुवात जर आपल्याला करता आली तर. हो इथे मात्र वेगात टाकलेला चेंडू आपण पाहते थोडंसं आपण पाहते तर इथून कट झाला आणि इथून मात्र डॉट चेंडू सुद्धा पाहायला. प्रशांत जंगम आपण पाहते तर विकेटच्या भूमिकेमध्ये 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला एकही नाही आहे, म्हणजे 22 चेंडू आणि इथून 54 धावांची गरज आहे. अर्थातच निवी आदिवासीवाडी या संघाला 22 चेंडू 54 धावांची गरज आहे. गोलंदाज ट्रायकर आपण सुशीलला पाहत आहोत. हो इथे मात्र चांगला फटका केला चेंडू आपण पाहते काऊर रिजनला जाईल. सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या जोरात मात्र इथे अकाउंट ओपन करेल तो किसन. धाव 1 या धावसंख्येने. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या सध्याच्याकडे 1 मात्र पाहायला मिळते. बघा नितीन आपण पाहतो नितीन वाघमारे आता स्ट्राईकला आहे, ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवली होती. तब्बल 26 धावांची एक जबरदस्त केली त्यांनी गेली तीच मात्र इथे करावी लागेल. विकेट टाकला चेंडू आहे. इथे मात्र चांगली विकेट किपर सुद्धा पालमध्ये प्रशांत जंगम यांच्याकडून. डॉट चेंडू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला अवघी 1 आहे, म्हणजे येणारे 20 चेंडू आणि इथून 53 धावांची गरज आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे सुशील याने. सुशीलला माहिती आहे इथून कोणतीही चुकी करायची नाही आहे.
ओ हाफ टॅकर चेंडू आहे, शॉर्ट अँड बॉल केला आहे, फटका जरूर फसला. चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिपमध्ये आहे आणि इथून मात्र हा नितीनला जीवनदान सुद्धा असेल. एक धाव इथं कंप्लीट केली जाईल आणि प्रशांतला माहिती आहे या विकेटची किंमत काय आहे, कारण हा एक असा बॅटर तो जर चालला तर नक्कीच या धावा सुद्धा बनवू शकतात. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 आहेत, म्हणजे या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. ती अर्थातच निवी आदिवासीवाडी या संघाला. ग्रुप ग्रामपंचायत वर्षी आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आहोत आणि शेवटचा चेंडू आहे, फुल टोल करायचा होता, फटका पुन्हा एकदा फसला. चेंडू हवेमध्ये आहे, पकडलाय सेल, संपलाय किसनचा खेळ. धक्का दुसरा. विचार केला कालच्या दिवसामध्ये सेनी युनियन वर्से ए संघ हा फायनलमध्ये दाखल झालाय. आज राभा म्हात्रे साहेब सुद्धा पुन्हा एकदा आता आले, त्यांचा संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. त्यांची इच्छा असेल नक्कीच की आज ए आणि बी इथूनच मात्र चषक घेऊन जायची, ही त्यांची इच्छा आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर अजून सुद्धा खूप मोठं आव्हान आहे आणि ते पहिलं जाणार काही सुद्धा पाहावं लागेल. हा मेवणा आणि जावई, हा नक्कीच यांच्यामध्ये आपण मेवणा आणि जावई सुद्धा मॅच पाहणार आहोत, यात मात्र कोणती शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला ते फ्रंट फुटला आहेत, कारण ए संघ मात्र फायनलमध्ये दाखल झाला आहे, बी संघ सेमीफायनलला दाखल झाला आहे आणि इथून पाहायचं आता सध्याच्या घडीला कोण येणार हे सुद्धा ते पाहत आहेत. परंतु इथे पाहायचं आहे 18 चेंडू 52 धावांची गरज आहे. इथून मात्र नितीनला आपली बॅट बोलावी लागेल. जर नितीनची बॅट बोलली तर इथून 52 धावा बनवू शकतात आणि इथून जर धावा आल्या नाही आहे तर मात्र थोडंसं मात्र इथून पुन्हा एकदा परत जावं लागेल तर निवी आदिवासीवाडी या संघाला. आणि पुण्यात या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवस वाट सुद्धा बघावी लागेल. हर्ष पुन्हा एकदा गोंधळ ट्रॅकवर आहे, हाफ टॅकर चेंडू आहे, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं कदाचित झेल झाला तर ही मास सुद्धा पकडले जाईल. पुन्हा एकदा दुसरा जीवनदान आहे नितीन याला. धाव एक मात्र इथे मिळेल. प्रशांतला माहिती आहे ह्या विकेटची किंमत काय. प्रशांत सांगते एक विकेट आहे, कदाचित ही विकेट आपण घेण्यामध्ये सफल ठरलो तर कदाचित हा मास सुद्धा इथे घेऊन जाऊ शकतो, हे प्रशांतला माहिती आहे. 17 चेंडू 51ची गरज आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजी करणं संघाचा बोलबाला राहिला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुशीलने अवघ्या 2 धावा खर्च केला. गोलंदाज ट्रॅकवर हर्ष आला, त्यांनी पहिली संधी निर्माण केली, परंतु त्या संधीचं सोनं बनवता आलं नाही हे सुद्धा पाहिलं. परंतु पाहायचा नितीन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत दीपेश 11 आदर्श नगर संघ हा मोकळा श्वास घेऊ शकत नाही आहे, हे सुद्धा तेवढंच कराय. 17 चेंडू 51ची गरज आहे. जरा मॅच फास्ट घ्यायची आहे प्रशांत, कारण आपण पाहतो या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. तर पुन्हा एकदा हर्ष पुन्हा ट्रॅकवर आहे. बघा हाफ टॅकर चेंडू आहे, आडव्या बॅटने फटका जरूर केला आहे, सुशील आहे आणि इथे पुन्हा एकदा जीवनदान सुद्धा मिळते आणि इथून सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावर धावसंख्या 4 मात्र इथे पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर पिंट्या आलाय आणि आतापर्यंत जवळजवळ धावसंख्या 4 आहे. 16 चेंडू 50ची गरज आहे. बघा इथून नितीनच्या बॅटमधून षटकार आला तर कदाचित या मॅचला पुन्हा एकदा कलाटणी द्यायचं काम होईल, परंतु सध्याच्या घडीला पूर्णपणे गोलंदाजी करण्यात संघाने मी म्हणून बॅटरना बांधून ठेवलंय आणि इथून मात्र आता फ्रंट फुटला यावं लागेल नितीनला, कारण 2 जीवनदान त्याला सुद्धा मिळालेत. ओ इथे मात्र चांगला फटका आहे, फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु नो मॅच लँड्समध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केली आहे, डबलला पलटलेत आणि इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 6 आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत, 48ची गरज आहे. इथून चौका षटकार जोपर्यंत येत नाही ना तोमध्ये या धावन संख्येचा पाठला सुद्धा केला जाणार नाही आहे आणि नितीनला सुद्धा माहिती आहे. परंतु सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिली आहे ती दीपेश 11 आदर्श नगर संघाची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मात्र चालू आहे. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये. हर्ष गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. हाफ टायगर चेंडू आहे, आता प्रशांतला संधी आहे. हो इथे मात्र प्रशांत बघा मग सुसून सगळ्यांना सांगत होता की ह्या विकेटची किंमत काय आणि आता मात्र स्वतःकडून झालेली चुकी. आता पाहूया, 1 धाव मिळेल आणि हा 3रा जीवनदान आहे नितीनला.
बघा गोलंदाज सातत्याने संधी निर्माण करतात, परंतु आपण पाहिलं तर मगाशी प्रशांत सर्वांना सांगत होता की या विकेटची किंमत काय, आणि आता मात्र स्वतःने ती चुकी केली आहे आणि हा तिसरा जीवनदान आहे. बघा रोहित शर्माला एकच जीवनदान मिळालं होतं, 264 धावांची त्यांनी गेली होती. इथे मात्र नितीनला 3 जीवनदान मिळालं आणि 14 चेंडू 47ची गरज आहे. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्ष मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आतापर्यंत हर्षने 2 संध्या निर्माण केल्या होत्या. या ओव्हरचा आपण विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 47ची गरज आहे. बघा धावा येत नाही आहेत, फक्त विकेटच्या संध्या निर्माण होत आहेत आणि ते सुद्धा पकडल्या जात नाही आहेत. पुढे 10 टॅकर चेंडू आहे आणि इथे मात्र चांगला फटका सुद्धा आहे. दे धक्का आणि घे पिंटेच्या बॅट मधून हा छक्का. 6. पालमध्ये सिंगल मिळेल आणि सिंगलच्या दररोज शतक क्रमांक दुसरा समाप्त होते. धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला इथे मात्र 54 धावांचा पाठलाग करत असताना 14 बांधल्यात, म्हणजे 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. ती अर्थातच निवी आदिवासी वाडी या संघाला 12 चेंडू 40ची गरज आहे. इथून थोडीशी का होईना मात्र जोखीम घ्यावी लागेल. मग पिंटा असेल, नितीनला मात्र 2 जीवनदान दिले गेलेत आणि इथून पाहायचं आहे कारण 12 चेंडू 40ची मते, तर पर ओव्हरमध्ये इथून 20 धावा गोळा करायचे आहेत, म्हणजे 3 षटकार 5 चौकार तुम्हाला इथून शोधावा लागतील, तर तुम्ही या 40 धावा इथून तुम्ही बनवू शकता. 14 बनल्यात कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या होत्या, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर हर्षने अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू 40ची गरज आहे. इथून मात्र जो जिंकेल तो अर्थातच सनी 11 वर्षे बी संघासमोर आजच्या दिवसामधली सेमीफायनलची दुसरी मॅच खेळली जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सनी 11 वर्षे ए संघाचा बोलबाला राहिला आहे आणि आज सुद्धा आपण पाहतो राज कांबलेची जबरदस्त बॅटिंग पाहिली. पहिल्या मॅचमध्ये 26 धावा केला, दुसऱ्या मॅचमध्ये 58 धावा केल्यात आणि तिसऱ्या मॅचमध्ये किती करायचं सुद्धा पाहिजे. त्या दरम्यान आडवी बाट धरू केली. चेंडू पुण्यात आपण पाहतो बॅक फाईन लेग रिझनला जाईल, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या दररोज धावसंख्या पुण्याला पुढे जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 आहे. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. बघा नितीन वाघमारे याला आतापर्यंत 3 जीवनदान दिलेत, परंतु संघासाठी अजून सुद्धा पाहिजे तसा त्याचा धावा आलेला नाही आहेत, कारण 5 चेंडू त्यांनी केलेत आणि 5 वर तो खेळतोय. इथून सुरुवात करावी लागेल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा फटका केला गेला आणि इथे मात्र आता मात्र चांगला झेल आहे. कदाचित हा सुद्धा झेल जवळजवळ सुटण्याच्या प्रयत्नामध्येच होता. कदाचित हा झेल सुटला असता 4 सुद्धा मिळायचा, परंतु चांगला झेल राहिलाय. पकडला झेल, संपलाय. नितीन आणि खऱ्या अर्थाने आता राम नागटी साहेब थोडेसे खुश आहेत, कारण सध्याच्या घडीला त्यांचा संघ आता फ्रंट फुटला आहे. कारण 10 चेंडू 39ची गरज आहे आणि एखादा संघ पुन्हा एकदा मी म्हणे ना इथे त्यांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला आणि फटका पुन्हा एकदा पाचला. न्यू बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला बाहेर जावं लागेल. राकेश बाद झाला. 9 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला आपण पाहिले तर. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो राम नागटी साहेब यांच्याकडून या टीमसाठी 2 लिटरची थंडाची बॉटल सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे आणि खुश आहेत ते सध्याच्या घडीला, कारण त्यांच्या संघाची चांगली कामगिरी राहिली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला संघ पुढे जावा. काल गंधरा जिल्हा भुवनेश्वर या संघाने चांगली कामगिरी केली, परंतु शेवटला जर आपण पाहिलं तर जिथे सूरज म्हात्रेची एक जबरदस्त खेळी झाली. 12 चेंडूमध्ये 38 धावांची त्यांनी केली गेली होती आणि पूर्णपणे स्वप्नांवर पारी फिरवलं होतं. आणि इथे मात्र पाहायचं आहे तर इथे आता मात्र काम चांगलं राहिलं आहे. धक्का पुन्हा एकदा बसतो 5वा डीजे.
तर सरपंच चषक 2024 पर्वामध्ये बघा आपण षटकांची हॅट्रिक पाहिली, चौकांची हॅट्रिक पाहिली, मेडन ओव्हर पाहिली, 50 धाबा वैयक्तिक पाहिल्या, परंतु विकेटची हॅट्रिक नव्हती आणि ती सुद्धा आपण पाहते प्रमोद गिजे यांनी इथून कंप्लीट केली आहे. आणि आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न होतं की आपल्या कारकिर्दीमध्ये एखादी विकेटची हॅट्रिक व्हावी आणि ती मात्र पूर्ण झाली आहे. ती प्रमोद गिजे याची. रवी जाधव आता न्यू बॅट्समॅन पाहायला मिळतोय. हो इथे मात्र अपील केले. हा लगातारचा चौथा विकेट आहे प्रमोद गिजेसाठी. जशा विकेट येतात ना तसे राम नागटे सुद्धा इथे खुश होत आहेत आणि 39 धावांची गरज आहे. आणि आता पण सहा गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला सध्याच्या घडीला 15 वर आकडा थांबलेला आहे आणि तब्बल त्यामध्ये पहिल्यामध्ये एक सिंगल आली, त्यानंतर लगेच त्याचे 4 विकेट आल्यात. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आलाय, रोहित आलाय. बघा इथून पूर्णपणे आता मी म्हणेन की या संघाला थोडंसं का होईना बॅकफ्लो टाकलंय आणि पूर्णपणे संकटामध्ये सापडले. बघा काय गोलंदाजी राहिली आहे. 1 धाव आणि 4 गडी बाद केले प्रमोद गिजे याने. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. ती निवी आदिवासी या संघाला पूर्णपणे आपण पाहतो तर या मॅच मध्ये का आता पाहायचं फक्त अपचिरता बाकी आहे, कारण 6 चेंडू 39 ची गरज आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, थोडंसं वेळ आहे जाऊया डीजेकडे. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 अशी धावसंख्या, जिथे आता 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. नक्कीच रामनाथ टी साहेब आमची नक्कीच नजर आहे तुमच्यावर आणि खऱ्या अर्थाने जसं आता वेळ संपेल तसे सामने संपतील आणि पुन्हा एकदा आपण पाहते तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल राम नागटी विपक्ष रामा मात्रे. नक्कीच सेमीफायनल 2 काल 1 झाली, आज 2 आहे आणि पुन्हा एकदा मला वाटतं रामा नागटी साहेबांना मला वाटतं रामा मात्रे साहेब ऐकणार नाहीत. बघा तजुर्बा आहे, जुने आहेत, अर्थातच युवा वर्सेस अर्थातच असं म्हणता येतं, कारण आपण पाहतो तजुर्बा आहे त्यांच्याकडे आणि त्यांची ते सांगत नाहीत, फक्त ते हसत असतात रामा म्हात्रे साहेब. आणि हसण्यामुळेच आपण मध्ये त्यांचा संघ सुद्धा जिंकतो. इथे मात्र सिंगल मिळेल आणि मात्र इथून पाहायचं आहे तर पंचांचा इशारा 4 येतोय, 4 मिळतील. आता मात्र 5 चेंडू 35 ची रामा नागटी साहेब काल नक्कीच पराभूत केलं होतं, परंतु आज पुन्हा एकदा रामा मात्रे साहेबांनी यांना थोडंसं तुम्ही बॅकफुटवर टाकणार का, कारण सेमीफायनल 2 ही पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाही. सध्याच्या घडीला फक्त पेपर रंगवायचं काम आहे आणि इथे मात्र आता 4 चेंडू आणि 35 ची गरज आहे आणि सेमीफायनल 2 ही मॅच 5 ओव्हरची असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी जे जिंकतील त्या संघनायकाचा संघनायक आणि सनी युनिव्हर्सिटी बी संघाच्या संघनायक ही सेमीफायनल 2 ही 5 ओव्हरची मॅच असणार आहे असं इथे कळवण्यात आलंय. सदाजी पडवल साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सरपंच 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा इथून जर आपण विचार केला तर आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 35 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे धावसंख्या 19 आहे. नक्कीच या 2024 आणि पर्व दुसऱ्यामध्ये थोडंसं आपण पाहते तर अमित मोहिते साहेब यांचं नाणं थोडेसे चाललेलं नाही आहेत, परंतु नक्कीच अमितजी चिपळूणकर साहेब इथे नाराज आहेत थोडेसे, परंतु अमितजी मोहिते साहेब यांचा सुद्धा चांगला पाठिंबा राहिला होता. आज बी संघ सुद्धा चांगला काम करत होते, परंतु इथे आपण पाहिलं जिथे राजचे 2 झेल सोडले आणि राजची जे आक्रमक बॅटिंग सुद्धा पाहिली गेली, जर कदाचित ते झेल झाला असेल तर कदाचित निवी 20 संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला सुद्धा मिळाला असता. आणि इथे मात्र फक्त आता झेल सुटतोय, फक्त
मॅच आता पत्र बघायचं कमाई, कारण या मॅचमध्ये काही उरलेलं नाही आहे सध्याच्या घडीला. मॅचच्या हवा निघून गेली. एक चेंडू शिल्लक आहे, 35ची गरज आहे. लगातारचा हा चौथा डॉट चेंडू आहे. आणि सेमीफायनल 2 ही 5 ओव्हरची मॅच असणार आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही. आणि फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते, परंतु इथं मॅच संपलेली आहे. आणि दीपेश 11 आदर्श नगर संघ इथे विजय होतो. विजय संघाचे अभिनंदन अभिनंदन. आणि इथून मात्र आता सेमीफायनल 2 नक्कीच सर्व टीम. प्रशांत इकडे यायचं आहे तुमच्यासाठी. रामन आपटे साहेब यांच्याकडून स्पेशल थंड मागवण्यात आलेला आहे. विनायक मोरे हा ठरलेला आहे, तो सुद्धा यायचा आहे. आणि सेमीफायनल 2 ची मॅच आहे. आपण सर्वांनी इकडे यायचं आहे. आणि तसेच चला सनी 11 वर्षे 20 संघाचा संघनायक राज कांबळे, चला आपण टॉससाठी यायचं आहे. आणि ही मॅच 5 ओव्हरची असणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत वर्षी आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामधले आज सेमीफायनल 2 ची मॅच आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो राम नागटी साहेब विरुद्ध रामा म्हात्रे साहेब हा सामना असणार आहे. आणि रामा म्हात्रे साहेब म्हणते की